नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. घरात कापूर जाळल्याने नेमकी काय होते? व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. विशेषतः पूजेमध्ये कापूर वापरला जातो, पण वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी कापूरचा छोटा तुकडा खूप फायदेशीर आहे. कापूरमुळे अनेक वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुख शांती येते. याशिवाय आर्थिक समस्या सोडवण्यासाठीही कापूर फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया कापूर वापरून तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष कसे दूर करू शकतात. 1. नोकरीत बढती मिळावी. नोकरी व्यवसायात प्रगती करायची असेल तर स्वयंपाकघरातील सर्व कामे उरकून एका भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून ठेवा. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते आणि कामाच्या नवीन संधीही मिळू लागतात. 2. आर्थिक संकट सोडवण्यासाठी जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल आणि तुम्ही कमाईपेक्षा जास्त खर्च करत असाल किंवा तुमच्यावर कर्ज जास्त असेल तर तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात वास्तुदोष असू शकतो. अशा स्थितीत तुमच्या स्वयंपाकघरातील चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून ठेवा. दररोज असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या कुटुंबावर असेल आणि तुमची आर्थिक समस्या दूर होईल. सोबतच असे केल्याने रखडलेली कामेही पूर्ण होत असल्याचे आढळते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या आग्नेय दिशेला रोज कापूर जाळल्याने आर्थिक समृद्धी राहते. 3. घराच्या त्रासासाठी अनेक वेळा असे घडते की कुटुंबातील लोकांमध्ये चांगला ताळमेळ बसूनही सदस्यांमध्ये दुरावा असतो. अशावेळी देशी तुपात कापूर भिजवून रोज जाळावे. घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथून त्याचा सुगंध घरभर पसरेल. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि सुख शांती राहते. एवढेच नाही तर कुटुंबातील सदस्यही या जाचातून मुक्त राहतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.